हिरा, हे सगळं वेदाचे बाबा, वेदाला हॉस्पिटलमध्ये न्यायची काहीच गरज नाहीये. वेदा एकदम बरी आहे. मीरा, वेदा आता बरी झाली हो. महागौरी माता वेदाला पुन्हा अशा त्रासातून कधीच जाऊ देणार नाही. सदैव तिचं रक्षण करेल. आलीस? तुझीच वाट पाहत होते. तुला काय वाटलं आज तू त्या कार्टीला वाचवू शकलीस तर पुढेही वाचवू शकशील? हा, जे महागौरीच्या मनात असणार तेच होणार. खरं सांग, तुला भीती वाटली ना की मी त्या कार्टीला मारू शकते म्हणून आलीस ना तू? हा, भीती तुला वाटलीये, घाबरलीयस तू. तुझं काहीच चालत नाही म्हणून तर या युद्धात एका चिमुकलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करतेयस तू. पण लक्षात ठेव, यापुढे तुझ्या वाईट नजरेने तू वेदाकडे पाहू सुद्धा शकणार नाहीस. तिला इजा जरी पोहोचवण्याचा प्रयत्न केलास ना तरीही काय होऊ शकतं याचं उत्तर तुला मिळालंय. तुझी दृष्टी गेली नाही, पण जाऊ शकते. मला धाक दाखवतेस? नाही, मर्यादा सांगते. स्वतःला शक्तिशाली समजत असशील तर युद्ध फक्त मीराशी कर. एका आईची शक्ती कमी लेखू नकोस. तू मंत्राने शक्ती जागवतेस आणि आई श्रद्धेने. श्रद्धेची शक्ती काळ्या जादूपेक्षा मोठीच असते. लक्षात ठेव. मीरा, मला अजूनही वाटते की आपण वेदाला एकदा डॉक्टरांकडे दाखवायला हवं ग. ताई, मी पण वेदाची आई आहे. मलाही तिची तितकीच काळजी आहे.